तर मग तिकडे मराठवाड्याला पुढचे 3 दिवस पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यात जोरदार असा पाऊस बरसणार आहे। 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 3 दिवस मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यात यंदा 746 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। यंदा सरासरीपेक्षा 24% हा पाऊस जास्त आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय। सध्या मुसळधार असा पाऊस मराठवाड्यात कोसळतोय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुणे वेधशाळेचे अधिकारी सानप सर आता माझ्यासोबत आहेत। सर, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणि एस्पेशली मराठवाड्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतोय। तर आत्ता एकूण परिस्थिती मराठवाड्यातली काय आहे, कुठला अलर्ट हा देण्यात आलेला आहे? आत्ता सध्या तरी येणारे 2 दिवस म्हणजे 24 आणि 25 तारखेला मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो, परंतु तो सगळीकडेच असेल असं नाही आहे। पण 26 तारखेनंतर 26 ते 29 सप्टेंबर हा जो पिरियड आहे यामध्ये मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण मुसळधार पाऊस एक्सपेक्ट करतो आहे। कारण एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि त्याची पश्चिमेकडे मूवमेंट असेल आणि त्यावेळी नक्कीच मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण जास्त पाऊस एक्सपेक्ट करतो। आपण हे जर चित्र बघितलं तर आत्ता या सॅटेलाईट इमेजवरनं आपल्याला नेमकं कशी परिस्थिती दिसून येत आहे, कशामुळे एवढा जो जोरात पाऊस पडतोय, त्याचे कारणं काय आहेत नेमकी? हो, नक्कीच। आता इथं एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं आहे, परंतु त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो फक्त उत्तरेकडच्या भागांना आहे आणि 26 नंतर अजून एक कमी दाबाचं क्षेत्र ते बंगालच्या उपसागरात आणि कोस्टल आंध्र प्रदेशमध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याची मुवमेंट ज्यावेळी वेस्टवर्ड असते किंवा पश्चिमेकडे असते त्यावेळी तो मराठवाडा, त्याचबरोबर दक्षिण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीचा प्रदेश तिकडे जास्त पाऊस देऊ शकतो आणि तसंच आपल्याला 26 नंतर होताना दिसेल। बरं सर, आपण आत्ता जर बघितलं तर मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रमाणात पाऊस झालेला आहे, काय रेकॉर्ड झालेला आहे नोंद? आता तसं जर बघितलं तर 1 जून ते 22 सप्टेंबर म्हणजे जून ते सप्टेंबर हा आपण मान्सूनचा पिरियड म्हणतो। तर आत्तापर्यंत जर आकडेवारी जर बघितली मराठवाड्याची तर 603 मिलीमीटर इतकं अपेक्षित आहे होणं, परंतु तिथे 743 इतका पाऊस झालेला आपल्याला 746 इतका पाऊस झालेला दिसून येतो। म्हणजे सरासरीच्या तो 24% जास्त आहे असं आपण म्हणू शकतो। नक्कीच आपण आत्ता बघितलं की पोषक वातावरण अजून परतीच्या पावसाला तयार झालेलं नाही, म्हणून हा मॉन्सूनच आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे, पण जसं जशा परिस्थिती बदलतील तसा अलर्ट हा वेधशाळेकडनं देण्यात येईल असं सानप सरांनी सांगितलं। तर NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।